विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. संख्यावरील क्रिया या महत्त्वाच्या घटकामध्ये आपण भागाकार या घटकापर्यंत आलेलो आहोत. भागाकार या क्रियेपर्यंत आलेलो आहोत. भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकार म्हणजे काय त्याचा अर्थ आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला. आता आपण नमुना उदाहरणे पाहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भागाकार या घटकावर कसे उदाहरणं येतात. तर यामध्ये पहिलं उदाहरण आहे, एका भागाकाराच्या उदाहरणात भाजक 121, भागाकार 9 व बाकी 21 आहे, तर भाज्य किती असेल. तर आपण एक सूत्र पाहिलं होतं नियम पाहत असताना. कोणतं सूत्र होतं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार या दोघांचा गुणाकार आणि अधिक बाकी. हे आपण सूत्र पाहिलं होतं भागाकाराचे नियम करत असताना. बस याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, भाज्य किती असेल याचं उत्तर काढायचंय. बरोबरला बरोबर भाजक दिलेलं आहे. किती भाजक? 121. भागाकार दिलेला आहे. किती भागाकार? 9 आणि अधिक बाकी दिलेली आहे. ही बाकी आपल्याला लिहावं लागेल. डस्टर, प्लीज गिव्ह मी डस्टर. तर आपल्याला इथे बाकी लिहावं लागेल. बाकी दिलेली आहे 21. आता याचा गुणाकार केला आणि ही बाकी त्याच्यामध्ये मिळवली की आपलं उत्तर तयार. बघा 9 1 जार 9, 9 1 9, 9 2 18, 9 2 जार 18, 18 8, हातच्याला 1, 9 1 जार 9 आणि हातच्याला 1, 9 आणि 1 10. याच्यामध्ये मिळवायचे आपल्याला 21. म्हणजे आता बघा उत्तर काय येईल, 9 + 1 10, 0 रिमेनिंग 1, हातचा 1, 8 + 2 10, हातच्याला 1, 1101, हातच्याला परत 1 आणि इकडं 11. हे उत्तर पर्यायामध्ये नक्कीच असेल. बघूया आपण कोणता पर्याय आहे. तर 4 नंबरचा पर्याय आपल्याला दिसतोय. म्हणून आपण काय करणार, भाज्य 1110 असणार आहे. असं हे सूत्र जर तुमच्या लक्षात राहिलं आणि असं जर गणित आलं तर नक्कीच तुम्हाला सोडवायला मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, नमुना उदाहरणे पाहण्यासाठी आमच्या द स्कॉलर मॅथ्स रूट या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.